The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स ईधमोदति पेच्चमोदति कतपुण्यो उभयत्थमोदति सोमोदति सोपमोदति दिस्वाकम्माय शुद्धिमत्तनो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय सकाळच्या प्रहरी वर्षावास पर्वामध्ये आयुष्यमती धम्म उपासिका विशाखा आणि आयुष्यमान धम्म उपासक अजय सोनावणे आई सोनावणे बाबा या प्रसंगी उपस्थित आयुष्यमान धम्म उपासक कपिल सातदिवे साहेब, आयुष्यमान धम्म उपासक राहुल सुभेदार आणि सर्वच आप्तेष्ठ नातेवाईक पाहुणे मंडळी, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम आपणा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सर्वप्रथम संपूर्ण सोनावणे परिवाराचा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करावे, स्वागत करावे। अत्यंत सुंदर असं हे घर निवासस्थान आपण निर्माण केलं आहे। अजयने सांगितल्याप्रमाणे 2016ला बुकिंग केली आहे, 2018 पर्यंत याचं पोझिशन मिळालं आहे आणि आता आपण राहण्यासाठी येत आहात। विशाखाबाई आणि आमचा परिचय फार वर्षांपूर्वीचा आहे। मी अमरावतीला एकदा धम्म दौऱ्यावरती होतो, तेव्हा विशाखा भेटण्यासाठी आली होती। तेव्हा बारीक होती, छोटीशीच होती आणि परिवर्तन आता होत आलं आहे, सर्व काही परिवर्तन आहे। आणि फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहतो आहे अजय पण ॲक्टिव्ह असतात आणि विशाखा पण ॲक्टिव्ह असते। आपण दोघंही उभयंता अत्यंत धार्मिक आहात, श्रद्धावान आहात। बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा आहे। निश्चितच आपल्या श्रद्धेचं हे फलित आहे, आपल्या परिश्रमाचं हे फलित आहे। भगवान बुद्धांनी केलेल्या उपदेशानुसार भगवान बुद्ध म्हणाले, मनुष्याला या जीवनामध्ये आल्यानंतर आपला निवारा तयार करता आला पाहिजे, आपलं अन्न कुणालाही न दुखवता आपली उपजीविका आपल्याला निर्माण करता आली पाहिजे। अर्थात अन्न वस्त्र आणि निवारा हे आपल्याला सम्यक आजीविकेतून कमवता आलं पाहिजे आणि निश्चितच आपण आपल्या सम्यक आजीविकेतून हे निवास निर्माण केला आहे आणि सुंदर अशा निवासामध्ये आज हा गृहप्रवेश धम्मविधी होतो आहे। भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार मानवी जीवनाला आपल्याला निर्माण सुखकर बनवता आलं पाहिजे। तसं तर भगवान बुद्ध म्हणाले, इथे कितीतरी जीव मनुष्य जन्माला येतात
आणि प्राण्यांसारखं पशुपक्ष्यांसारखं जीवन जगतात, खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात आणि एक दिवस मृत्युमुखी पडतात. आपण तशापैकी नसायला पाहिजे. इथे जीवन मिळाल्यानंतर आपण काय करतोय, काया वाचा मनाने आपण सत्कर्म पुण्यकर्म करतोय की नाही, आपण इतरांचे होतोय का नाही, की फक्त आपल्यापुरताच विचार करतोय, हा विचार सदोदित आपल्या चित्तामध्ये असेल तरच भगवान बुद्ध म्हणाले जी काही मिळकत आपल्याला प्राप्त होते ती आपल्याला सुख देऊ शकते. अन्यथा आपण पाहतो या जगतामध्ये श्रीमंत धनवान असणारे आणि धन दौलत पायावर लोळण ज्यांच्या घेते असे भरपूर लोक आहेत. पण लोकांकडे तुम्ही जर पाहाल तर मी आपल्या प्रवचनातून नेहमी सांगतो की सगळं काही असताना देखील चेहऱ्यावरती असं नैराश्य आहे, अश्रू आहेत कायमस्वरूपी, रडकं तोंड आहे आणि काही विचारलं कसं काय व्यवस्थित आहे का, बिलकुल व्यवस्थित नाही म्हणते. कधी विचारावं तब्येत वगैरे बरी आहे का, नाही तब्येतच बरी नाही म्हणते. काहीही विचारा नकारात्मकच उत्तर मिळेल. भगवान म्हणाले अशा प्रकारचे 99% लोक आहेत या जगात. का तर भगवान बुद्ध म्हणाले ते प्रेझेंटमध्ये जीवन जगत नाहीत, वर्तमानात जीवन जगत नाहीत. भरपूर लोक म्हणजे 99% लोक एक तर भूतकाळात जगतात नाहीतर भविष्यामध्ये जगतात. फार कमी % लोक असतात की जे वर्तमानात जीवन जगत असतात. आणि बुद्ध म्हणाले तेच लोक आनंदी जीवन जगत असतात, तेच लोक प्रफुल्लित राहू शकतात, तेच लोक प्रसन्न राहू शकतात, तेच लोक सुखकर जीवन व्यतीत करू शकतात की जे वर्तमानात जगतात. आणि वर्तमानात जगणे म्हणजे काय तर भगवान बुद्ध म्हणाले की ज्यांचा काया वाचा मनावर आत्ता संयम आहे, जे स्वतःसह इतरांचा विचार करतात, जे सदैव दानपुण्य करतात, जे सदैव सील पालन करतात, जे सदैव ध्यान करतात, जे सदैव मंगलमैत्री करतात, जे आपली धार्मिकता वृद्धिंगत करत राहतात, असे लोक सदैव प्रसन्न आनंदी राहू शकतात. अदरवाईज आपल्याकडे सगळ्या गोष्टी जरी असतील तरीसुद्धा आपल्यामध्ये चांगला भाव नसेल, मनाची निर्मळता नसेल, एकमेकांच्या प्रति परिवारात का होईना प्रेम नसेल, आपुलकी नसेल, जिव्हाळा नसेल, कारुण्य नसेल, परोपकाराचा भाव नसेल तर भगवान बुद्ध म्हणाले या जगातली कोणतीच व्यक्ती सुखी राहू शकत नाही. म्हणून तुम्ही चेहरे पाहत असाल, वाचत असाल लोकांचे, आपण नेहमी त्याच्यावरच बोलतो मी चेहऱ्यावर, तर तुम्ही बघा सगळं काही खरंच असताना देखील लोक दुःखाचं गाठोडं, टेन्शनचं गाठोडं घेऊन आपल्या या दुनियेमध्ये वावरत असतात. बघा नेहमी मी सांगतो तसं की स्मशानात गेले तरी टेन्शनमध्येच, लग्नात गेले तरी टेन्शनमध्येच, वाढदिवसात गेले तरी टेन्शनमध्ये, गृहप्रवेशाला तरी टेन्शनमध्ये. बघा तुम्ही असं प्रसन्न राहता आलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, शिकलेले आहात, अडाणी आहात, ह्याचा आणि प्रसन्न चित्ताचा काय संबंध आहे, ह्याचा आणि आनंदी जीवनाचा काय संबंध आहे. आपल्याला आनंदी राहता आलं पाहिजे. ती मनाची एक अवस्था आहे, आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. तशा प्रकारची हॅबिट्स, तशा प्रकारच्या सवयी आपल्याला लावून घेता आल्या पाहिजे. भगवान तर म्हणाले दुःखातही सुख शोधता आलं पाहिजे. आपल्याला दुःखातही सुख शोधता आलं पाहिजे. आपण त्यासाठी आशावादी असलो पाहिजे. म्हणून दुःखाला कवटाळत बसू नये आणि आनंदाला तर नाचत बसू नये म्हणाले भगवान. कारण जग हे परिवर्तनशील आहे, वेळ बदलत असते, वेळ एकच सारखी राहत नाही. काल जे भिकारी होते आज ते मालामाल आहेत, आज जे मालामाल आहेत ते जर वामार्गावरती असतील, दुराचारी असतील, चांगल्या गोष्टींवर विश्वास नसेल, पापकर्म करत असतील, आज जरी मालामाल असतील उद्या ते होऊ शकतात, शून्य होऊ शकतात, ते एकदम म्हणजे कंगाल होऊ शकतात. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आनंदमय जीवन जगण्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्या गोष्टी म्हणजे कोणत्या तर प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, परोपकार आणि सर्वात महत्त्वाचं धार्मिकता. आणि धार्मिकता म्हणजेच काय तर वाचेवर संयम असायला पाहिजे. आपल्या वाणीवरती बोलताना काय बोलतोय, कुठे बोलतोय, कुणाशी बोलतोय, किती बोलतोय हे एक समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट मनाने सदोदित, ज्या अर्थी आपण आपल्या सुखाचा हिताचाच विचार करतो ना, तर भगवान बुद्ध म्हणाले मनाने सदोदित इतरांच्या बद्दल सुद्धा चांगलाच विचार करा. कारण आपल्याला आपलं भलं जर करायचं आहे तर इतरांच्या वाईटाचा विचार केल्यावर आपलं भलं कसं होईल. भगवान म्हणाले नेचरचा एक नियम आहे, निसर्गाचा एक नियम आहे, जे पेरल्या जाते तेच उगवते. आता येताना आम्ही शेतं बघितले, ऊसच ऊस लावलेला आहे इकडे. आता ऊस लावल्यावर असा एखादा समजा शेतकरी म्हणत असेल, देवाला मानणारा किंवा अजून कोणी समजा कोणत्याही धर्माचा असेल, आणि तो जर म्हणत असेल की ऊसाला भाव कमी आहे आणि ऊसाच्या आता मोसंब्या झाल्या पाहिजे, होईल का असं? बिलकुलच होऊ शकत नाही. अशी कोणती पूजा नाही, अशी कोणती शक्ती नाही किंवा अशी कोणतीच पॉवर नाही आहे की लावलेल्या ऊसाचा कडुलिंब करेल किंवा लावलेल्या ऊसाचा मोसंबी करेल. भगवान बुद्ध म्हणाले निसर्गाचा हा जो नियम आहे ना की ऊस लावला तर ऊसच येते, मोसंबी लावली तर मोसंबीच येते, कर्म सिद्धांत पण असाच आहे.
आणि प्रत्येक मनुष्याकडून दोन प्रकारचे कर्म घडतात. एक तर पुण्यकर्म त्याला म्हणतो आणि दुसरं पापकर्म म्हणतो. त्याला कुशल कर्म पण म्हटलेलं आहे आणि अकुशल पण कर्म म्हटलं आहे. ज्यांच्या कुणाकडून हे अशा प्रकारचे कर्म घडतील, बुद्ध म्हणाले तसाच परिणाम त्यांना मिळेल. मग ते संन्यासी असो, गृहस्थ असो, धर्मगुरू असो, उपासक असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, श्रीमंत गरीब असो, त्याचा काहीच संबंध नाही. जो व्यक्ती जसे कर्म पेरत असेल आपल्या वाणीच्या द्वारे, मनाच्या द्वारे आणि शरीराच्या द्वारे, त्याला तसा तसा परिणाम भोगायला लागेल. याचं उदाहरण म्हणून भगवंताला एकदा श्रावस्तीमध्ये राहत असताना एका गृहस्थाने विचारलं भगवंताला, भगवान या जगातले सगळेच लोक सारख्याच स्वभावाचे का नाही आहेत का? आता तरी एका परिवाराचा जरी विचार केला तर एकाच स्वभावाचे लोक असतात काय? माता पिता एकच असतील पण 2-3 मुलं असतील, 2-4 मुलं असतील किंवा जे काही मुलं असतील एकाच स्वभावाचे असतात काय? नसतात. बघा, स्वभावात फरक आहे. रंगरूपामध्ये तर थोडाफार तर फरक असेल किंवा ते सिमिलरही असू शकतील दिसण्यासाठी, पण स्वभावात फरक असतो, खूप मोठा फरक असतो. आई वडील तेच असतात, अन्न पाणी तेच असते, घर तेच असते, सगळं वातावरण सेमच असते, पण स्वभावात फरक आहे. भगवंताला विचारलं त्या शुभ मानवाकाने, भगवान याचा काय अर्थ आहे, याचं कारण काय आहे की सगळे लोक सारखे का नाहीत? कोणी धार्मिक आहे, कोणी अधार्मिक आहे, कोणी श्रद्धावान आहे, कोणी अश्रद्धावान आहे, अंधश्रद्धेमध्ये आहे, कोणी दानी आहे, कोणी कंजूस आहे, नाही का, कोणी सुस्वभावी आहे आणि कोणी दुराचारी आहे, कोणी सदाचारी आहे, कोणी सिलवान आहे, कोणी गुणवान आहे, तर कोणी वाम मार्गाला लागलेला आहे, कोणी सत्यवादी आहे, कोणी असत्यवादी आहे, कोणी हिंसा करणारे आहे, कोणी प्रेम दया करणारे आहे, कोणी चोऱ्या करणारे आहे, कोणी दान पुण्य करणारे, कोणी व्यभिचारी आहे, कोणी ब्रह्मचारी आहे. बघा तुम्ही, प्रत्येकच गोष्टीमध्ये कोणी दारू पिणार आहे, कोणीतरी ध्यान करणार आहे, शुद्धीवर राहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये साम्य का नाही हे जेव्हा भगवंताला विचारले तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले त्या शुभमानवकाला की तू मला माझ्या प्रश्नाचं एक उत्तर दे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तर मी देईलच तुला. भगवंताची विशिष्ट शैली होती उपदेश करण्याची, स्वाख्यातो भगवता म्हणून म्हटलेलं आहे. तर त्या शुभमानवकाने असा प्रश्न विचारला की भगवान याचं कारण काय की सगळे सारखेच का नाहीत? अन्न पाणी तरी सारखंच आहे, सगळ्या गोष्टी सारखेच आहे, मायबाप पण एकच आहे. तर भगवंताला त्याने विचारल्यानंतर भगवान त्याला प्रतिप्रश्न विचारतात की तू मला सांग, तुला तर उत्तर देईलच मी, की हे आपल्या आजूबाजूला जे झाडं झुडपं आहेत ना, तर हे सारखे आहेत का? सगळ्या झाडांची पानं सारखी आहेत का? सगळ्याच झाडांचे फळं सारखेच आहेत का? त्या फळांची चव सारखीच आहे का? फळांचा आकार सारखाच आहे का? झाडांच्या उंची कमी जास्त सारख्याच आहेत का? नाही आहे. तर भगवान म्हणले याचं काय कारण आहे? तर त्याने लगेच सांगितलं, भगवान हा बीजाचा परिणाम आहे. बीज, लिंबाचं बीज वेगळं आहे, सफरचंदाचं बीज वेगळं आहे, निलगिरीचं बीज वेगळं आहे, आंब्याचं वेगळं आहे, नाही का, पेरूचं वेगळं आहे, आणि म्हणून त्याचे फळंही वेगळे, त्याचे फुलंही वेगळे, त्याचा रंगही वेगळा, त्याचा गंधही वेगळा, त्याचा आकारही वेगळा आहे. भगवान हा बीजामुळे, ह्याचं बीज कारण आहे. तर भगवान लगेच त्याला तत्क्षण म्हणतात की बघ, तुला ह्या निसर्गाचा, नेचरचा कसा सिद्धांत समजतो की बीजाचा परिणाम आहे, म्हणजे कापूस लावल्यावर कापूस येईल, ऊस लावल्यावर ऊस येईल, तूर लावल्यावर तूर येईल, बरोबर. म्हणजे बीज वेगवेगळं असल्या कारणानेच हे वेगवेगळं पण आहे ना. चवही वेगवेगळी, आंबा आंबाच आहे परंतु आंब्यामध्ये जाती आहेत. कुठलंही तुम्ही बघा, पेरूचा, पेरूमध्ये जाती आहेत. तर भगवान बुद्ध म्हणाले की ज्या प्रकारे मग निसर्गाचा हा नियम आहे का नाही, बीजामुळे हे वेगळे पण आहे. तुम्ही ऊस जरी लावला तर ऊसामध्ये जाती असतात, आता कोणत्या कोणत्या काय काय असतात, त्याचा संख्या असते, काय आकडा असते, आहे ना. तर भगवान बुद्ध म्हणाले निसर्गाचा हा जो नियम आहे ना, तर आपणही निसर्गाचेच घटक आहोत. आपण जन्माला कुठे काय दुसऱ्या कुठेतरी आलो काय? आपणही इथेच जन्माला आलो, या धर्तीवरतीच जन्माला आलो. तर आपणही निसर्गाचा एक घटक असल्या कारणाने इथे जसं नेचरसाठी बीज वेगवेगळं आहे, तसं आपल्या स्वभावामध्ये वेगळेपण असण्याला काय कारण आहे? आपलं कर्मबीज. काय कारण आहे म्हणाले भगवान? कर्मबीज. एक तर भूतकाळातलं, वर्तमानातलं, दोन कर्माच्या शृंखलेचं हे जीवन आहे. म्हणून बघा, सारखंच एकच शाळा आहे, शिक्षक तेच आहेत, अभ्यासक्रम तोच आहे, पण तरी प्रत्येकच विद्यार्थी टॉपला येतो काय? बघा तुम्ही, प्रत्येकाचं बुद्धी कौशल्य, बुद्धी चातुर्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे, प्रत्येकाची हुशारी वेगवेगळी आहे, प्रत्येकाची प्रज्ञा वेगवेगळी आहे. सगळे जरी एकाच कक्षेतले असले, एकाच क्षेत्रातले जरी असले, तरी त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा स्वभाव वेगवेगळा आहे. एका परिवारातले जरी असतील तर एखादा मुलगा, 2 मुलं, मुली जे काही असतात ते वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. आई वडिलांबद्दलचं त्यांचं आचरण असेल, किंवा पत्नीबरोबरचं आचरण असेल, पतीबरोबरचं आचरण असेल, किंवा शेजाऱ्यांबरोबरचं आचरण असेल, समाजाच्या संदर्भातील आचरण असेल, किंवा मित्रांबरोबरचं राहणारं आचरण असेल, हे वेगवेगळं आहे. आणि भगवान म्हणाले याला कारणीभूत कर्माची शृंखला आहे. काय कारणीभूत आहे? कर्माची शृंखला. म्हणून बघा, तोंड तर तोंडच दिलं प्रत्येकाला, पण त्याचा वापर सगळेजण सारखाच करतात काय? नाही करत. कान तर कानच दिले प्रत्येकाला, पण त्यानं काय ऐकायचंय
तर सारखाच वापर करतात का लोक? धर्मच ऐकत असतील का? चांगले विचारच ऐकत असतील का? कुणाला काय आवडते तर कोणाला काय आवडते, नाही का? डोळे तर डोळेच दिले, पण कुणाला काय आवडते, कोणाला काय बघायला आवडते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की मनही सारखंच आहे, शरीरही सारखंच आहे, पण त्याच्यामध्ये जे काही वेगळेपण आहे हा आपल्या कर्माचा परिणाम आहे. म्हणून फार कमी वयामध्ये हे परिश्रमातून जरी निर्माण केलं आहे, पण कमी वयामध्ये घर प्राप्त होणे ही सुद्धा भगवान बुद्ध म्हणाले की आपल्या पुण्यकर्माची एक फलश्रुती आहे. नाही तर तुम्ही पाहत असाल, मी पण पाहतो, असे कितीतरी लोक आहेत अख्खं जीवन जाते पण धन त्यांच्या वाट्याला येत नाही. बघा तुम्ही, आता स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतात बघा, प्रत्येकाला IAS ऑफिसर बनायचं असते ना, बनतात का सगळेच जण? कितीतरी वेळेस फेल होतात आणि फेल होऊन कोणी कोणी नैराश्य होऊन घरीच बसतात बघा. आणि काही काही लोक असे आहेत की ते एका याच्यामध्ये दुसऱ्या टर्ममध्ये पास होतात, किंवा काही काही खूप टर्म होतात तरी पण प्रयत्न करतात आणि प्रयत्नाने यश प्राप्त करतात. भगवान म्हणाले प्रयत्नातून जरी मिळत असेल तर प्रयत्न का आपणच करतो काय? प्रयत्न तर सगळेच जण करतात ना, पण प्रत्येकाच्याच प्रयत्नाला यश आहे का? नाही आहे. का नाही आहे? तर कर्माचा सपोर्ट असतो तिथे. मग भगवान बुद्ध म्हणाले आजारी तर आजारीच आहेत. एकाच हॉस्पिटलमध्ये 2 पेशंट आहेत. तुम्ही बघा उदाहरण कसं आहे. एकच हॉस्पिटल आहे, डॉक्टर तेच आहे, ट्रीटमेंट सेम आहे, आजार सेम आहे, एकाच बेडच्या आजूबाजूला आहेत, पण एखादा पेशंट लगेच बरा होतो आणि एखाद्याला फार वेळ लागतो किंवा तो जाऊही शकतो. बघा तुम्ही, आता तो याला ॲक्सिडेंट झाला समृद्धीला, अख्खी बस पेटली, सगळे लोक मेले, 2-4-5 लोक वाचले. भगवान बुद्धांनी सांगितलं हा कर्मसिद्धांत आहे. म्हणून कोणाचं भलं होते लवकर, कोणाचं उशिरा भलं होते, तर कोणाकोणाचं किती प्रयत्न केले तरी भलं होत नाही. कितीतरी लोक मेहनत करणारे आहेत, पण सगळ्याच्याच वाट्याला हे सगळं धन दौलत येते काय? नाही येत. बघा कोणाच्या वाट्याला खूप लवकर येते. आता आपण व्यवहारामध्ये विचार करतो की 2 नंबरचा असेल आणि 3 नंबरचा असेल, पण तेही प्राप्त होण्यासाठी पुण्यकर्म पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. हा सगळा काही पुण्यकर्माचा परिणाम आहे. आपल्याला वाटते एखादा व्यक्ती खूप मोठा आहे पण फारच वाईट काम करतो, बुद्ध म्हणाले त्याच्या त्या चांगल्या कर्माचा परिणाम आहे की तो मोठा झाला, पण याचा अर्थ असाही नाही की त्याचं वाईट कर्म माफ झालं. त्याला बरोबर त्याचं वाईट कर्म तिथे जरी असला तरी ते गाठेल आणि वेळ आल्यावर बरोबर त्याला ते दगा देईल. तर भगवान म्हणाले दोन्ही कर्माचा परिणाम आहे. आणि म्हणून गृहस्थ जीवन जगत असताना बघा आपण सदोदित कुशल कर्मावर पुण्यकर्मावर विश्वास ठेवला पाहिजे, धम्माच्या आचरणावरती विश्वास ठेवला पाहिजे, सदैव शील सदाचाराचं आपण पालन केलं पाहिजे, पती पत्नी म्हणून एक आदर्श पत्नी बनलो पाहिजे. ज्यांना मुलं चांगले पाहिजे असतील, म्हणजे आताच्या मुलांना मी सांगतो नेहमीच, ज्यांना आदर्श मुलं हवे असतील, मुलगा मुलगी, त्यांनी माता पिता म्हणून आदर्श बनलं पाहिजे. आपण पती पत्नी म्हणून आदर्श असलो पाहिजे. ज्या सासूला सून आदर्श पाहिजे, चांगली पाहिजे, त्या सासूनं पण आदर्श असलं पाहिजे. ज्या सुनेला सासू आदर्श पाहिजे, चांगली पाहिजे, त्या सुनेनं आदर्श बनलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले डिपेंड आहे, आपण एकटे नाही होत नाही या जगामध्ये. ज्या अर्थी आपण समोरच्यांकडून अपेक्षा करतो तर समोरच्यांच्या पण अपेक्षा असतात. कोणी असो, पती पत्नी असो, मायबाप लेकरं असो, जाऊ जाऊ असो, ननंद भाऊजे असो, सासा सुना असो, सासू सासरे असो, का कोणीही असो, मित्र मित्र असो, भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येकजण तर माणूसच आहे ना. ज्या अर्थी मी तुमच्याकडून अपेक्षा करेल तर तुमच्या पण तर माझ्याकडून अपेक्षा असतील. आणि भगवान बुद्ध म्हणाले आपण परस्परावलंबी असतो. परस्परावलंबी असतो. नातं कशाने टिकते तर विश्वासाने, नातं कशाने टिकते तर प्रेमाने, नातं कशाने टिकते तर आपुलकीने, नातं कशाने टिकते तर आदराने, मान सन्मानाने, ॲडजस्टमेंटने नातं टिकते. हालाकी भगवान बुद्ध म्हणाले बऱ्याच लोकांना हेच गणित कळत नाही. राहायला तर सोबत राहतात, मांसाचे, हाडाचे, रक्ताचे लोक एकमेकांच्या सोबत राहतात, पण एकमेकांची दुश्मनकी असते, एकमेकांचा वैर असते, हार्ड वैर. आणि भगवान बुद्ध म्हणाले त्यामुळेच घराघरामध्ये आणि सगळीकडेच हे जे काही कलह निर्माण होतात, वाद निर्माण होतात, मनाच्या दूर जातात. तर भगवान बुद्ध म्हणाले जीवन आपलं व्यर्थ आहे जर असं होत असेल तर. जीवन आपल्याला जिवंत राहणं वेगळं आणि जीवन जगणं वेगळं. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्माला काय म्हटलं आहे, जीवन जगण्याची कला. आलं लक्षात? तर बघा भगवंताच्या काळामध्ये आनंदाने कोण राहू शकतो आणि आनंदाने कोण जाऊ शकतो. बघा 2 गोष्टी आहेत. आनंदाने राहता पण आलं पाहिजे, म्हणजे जगता पण आलं पाहिजे, आणि जाताना पण आनंदाने जाता आलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले ही जीवन जगण्याची कला आपल्याला शिकता आली पाहिजे. तर भगवंताच्या काळात भगवान आपले श्रावस्तीला राहत होते बघा. आणि श्रावस्तीला राहत असताना भगवंताची उठाठेव करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, शुश्रूषा करण्यासाठी 500 उपासकांचा एक ग्रुप होता. किती? 500 उपासकांचा. श्रावस्तीमध्ये 7 कोटी लोक होते राहायला. भगवान आपले श्रावस्तीत राहिले सर्वात जास्त काळ. तर 7 कोटी लोकांपैकी 5 कोटी लोक भगवंताला शरण आले होते. म्हणून भगवान तिथे राहिले जास्त काळ, कारण ते लोकही पुण्यवान होते. तर त्या लोकांमध्ये 500 लोकांची नेमणूक केली होती. नेमणूक काय, त्यांनी स्वतःलाच तसं समर्पित केलं होतं की पूर्ण वेळ
स्वतःहून भगवंताला जे जे काही लागेल, भिक्षू संघाला जे जे काही लागेल, विहारासाठी जी काही सेवा लागेल किंवा जे म्हणून काही दान पुण्य आहे, जी काही सेवा असेल तर आम्ही स्वतःहून पुण्यकर्म म्हणून आम्ही ती सहज करू. तर असे 500 लोक होते आणि त्यांचा एक म्होरक्या होता, नेता होता, नेतृत्व करणारा व्यक्ती होता, त्याचं नाव धम्मिका होतं. भगवंताच्या काळात घडलेली घटना तुम्हाला सांगतो, आनंदाने कोण जीवन जगू शकते. तर तो धम्मिका जो होता, हे 500 त्याचे जे लोक होते 499 हे अत्यंत धार्मिक होते, प्रचंड सेवाभाव. तुम्ही कल्पना करा की भगवंताची सेवा करत असतील किती मोठं पुण्य आहे. भिक्षू संघाची सेवा प्रत्यक्ष करत असतील किती मोठं पुण्य आहे. शुश्रूषा करायचे, ते भोजनदान द्यायचे, औषधदान द्यायचे, सगळ्या गोष्टींसाठी विहाराची साफसफाई करायचे. असे 500 लोक होते. त्यांचा मोरक्या जो होता नेतृत्व करणारा तो धम्मिका होता. आणि मग असं झालं की ते उपवासाचं पालन करायचे, रोज भगवंताचं प्रवचन ऐकायचे, रोज भगवंताला भेटायचे, कुटी साफ करणे, विहार साफ करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून महान पुण्य व्हायचं ना. प्रत्यक्ष भगवान बुद्ध म्हणाले सेवाभावानी सगळ्याच गोष्टीचं महान पुण्य होते. एक दिवस असं झालं की तो धम्मिका जो होता तो आजारी पडला आणि मृत्यूशय्येवर पडला. आता प्रत्येकाला मरण येणार, भगवान पण गेले आपले, असं काही नाही की वाईटच लोक जातात. याच्यावरती बोललो मी मागेच काल परवाला, तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर. बऱ्याच लोकांना वाटते की जे गेले ते वाईटच होते, असं काही नाही. जे जिवंत आहे ते काही चांगलेच आहेत असं थोडी आहे. ज्याचा त्याचा आरसा आपल्या तोंडासमोर धरला की समजते आपण कसे आहोत. तर तो जो धम्मिका होता मरणशय्येवर होता, त्याला 7 मुलं 7 मुली होत्या आणि ते सगळेच जण धार्मिक होते, बुद्धाचेच उपासक होते, बिलकुल एकनिष्ठ, नथी मे शरणंगन्य. म्हणजे 7ही मुली अत्यंत धार्मिक उपोषणधारी होत्या. त्यांनी बनवल्या तशा, बनवता आलं पाहिजे म्हणाले माता पित्यांना. भगवंत म्हणाले आपल्या मुलांना लहानपणापासून तसे संस्कार देता आले पाहिजे. आणि निश्चितच प्रत्येकच मुलांमध्ये आई वडिलांचे संस्कार असतात, कोणी असो. त्यांनी जरी भलेही संस्कार दिले नसतील पण ते ॲटोमॅटिकली अनुवंशिकतेनं, बघा आपण एक आईसारखे असतो, वडिलांसारखे असतो, असे बरेच गुण असतात की जे आईवडिलांचे आपल्याला प्राप्त झालेले असतात सहजपणे. म्हणून भगवान म्हणाले त्यांचे अत्यंत ऋण असतात. तर तो धम्मिका जो मरणशय्येवरती पडला, त्याचे मुलं वगैरे आता बुद्धाच्या धम्मामध्ये असल्या कारणाने ते काही असे टेन्शनमध्ये वगैरे आले नाही, नाराज वगैरे झाले नाही किंवा रडत पडत बसले नाही. तर भगवंतानं सांगितलं की त्यांची चर्या कशी आहे तर पहा. तर धम्मिकाची चर्या प्रसन्न होती, कारण बुद्धाचा उपदेश आहे ना, आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, म्हणजे जो येईल तो जाईल. असं थोडी आहे मी तुम्ही कोणीही असो, आपण काय इथं परमनंट राहण्यासाठी कोण आलाय. हे बाकीच्या सगळ्या गोष्टी इथंच राहतील पण आपण चालल्या जाऊ. कितीतरी लोक बघा ना, स्मशानामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो लोकांची राख सारखीच आहे. कबीराने एक दिवस राख पाहिली धनवान व्यक्तीची आणि गरीब व्यक्तीची. त्या पाहिलं, विचार केला त्यानं की आता हे माणूस जो होता श्रीमंत, हा तर असा टाईटच राहत होता, माझ्यासारखं कोणीच नाही, माझ्यासारखं कोणीच नाही, याची राख सारखी नाही, या गरीबाची राख सारखीच आहे म्हणे. आणि माणूस कितीच वेडा आहे की जीवनभर याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, याचा दोष काढ, त्याचा दोष काढ, मी असा, मी तसं, माझं घर, माझं मायबाप, जे काही आहे ते. तर कबीर हसू लागले तिथं स्मशानात जाऊन. आणि प्रत्येक व्यक्तीचं तसंच होते बघा, आपले अवगुण वगैरे सगळे ते बिलकुल बंदच, तिकडे बटन दबले विशेष संपत्ती आपला, आणि जे काही आहे ते बाकीचे धन दौलत भौतिक ते इथंच राहते. तर मग तो धार्मिक एकदम प्रसन्न आनंदमय, त्याच्या चेहऱ्यावरती आनंदाच्या कळा होत्या आणि त्यांच्या मुली पण एकदम प्रसन्न होत्या, कारण ते बुद्धाचे उपासक होते. तर मग त्याने आपल्या मुलांना सांगितलं की बाळांनो, भिक्षू संघाला जा, श्रावस्तीमध्ये विहारामध्ये भिक्षू संघाला वंदन करा माझ्या वतीने आणि विनंती करा की आमच्याकडे भोजनदानासाठी आणि परित्राणासाठी आमचे वडील चालले आहेत, तर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही या. आले भिक्षू लोक, परित्राण केला. परित्राण करता करता त्यांचा मृत्यू झाला बघा. कोणाचा? धार्मिक उपासकाचा. मग भगवंताकडे खबर जायची. भगवंताच्या काळात भगवान सर्वज्ञ, आपले भूत भविष्य वर्तमान जशास तसं जाणार, ॲज इट इज जाणायचे. भगवान स्कॅन करायचे, जशी एअरपोर्टवर बॅग कशा स्कॅन होतात तर भगवान स्कॅनच करायचे. म्हणजे त्यांच्या समोर येण्याच्या अगोदर स्कॅन करायचे. अंगुलीमालाला स्कॅन केलं होतं तेव्हा भगवान त्याच्याकडे गेले. आम्रपालीला स्कॅन केलं होतं, म्हणजे आताच्या भाषेतलं स्कॅन सांगतो तुम्हाला, म्हणजे तपासली त्यांच्या मनाची अवस्था आणि भगवान बरोबर त्यांच्याकडे गेले. भगवंताला पूर्ण खात्री होती 999 खून करेपर्यंत भगवंताने त्याला पाहिलं होतं की हा बदलणार नाही आता जर गेलो तो मध्येच. पण जेव्हा 999 खून केले आणि 1000वा खून त्याला करायचा होता बोट तोडण्यासाठी, तेव्हा त्याने विचार केला की माझ्या जवळ आता कोणी लोक येत नाही आणि आता मला सहज कोण भेटेल तर आईच भेटेल. लवकर हार नेऊन द्यायचा होता ना, ती माळ नेऊन द्यायची होती ना, तर आईच भेटेल. तर आईला मारण्याचा विचार त्याच्या मनात जेव्हा आला तेव्हा द्विधा मनस्थिती झाली. आता जवळच्याला कोणाला मारायचं वगैरे द्विधा मनस्थिती होती ना, दुसऱ्याला मारायचं, कोणाला काही शिवी द्यायची तर सहज देतो आपण, पण आपल्या माणसाला, आपल्या घरच्या लोकांना किंवा असं जे प्रेम करतो ज्यांना, त्यांना बोलायचं किंवा मारायचं तर आपण विचार करतो, थोडा द्विधा मनस्थिती असते. तर आईला मारण्याची मनस्थिती ती द्विधा होती, मारू की नको, मारलं तर मग ते चांगलं नाही वगैरे, कारण तो अहिंसक होता, अगोदर चांगलाच होता. पण अशी मनाची अवस्था जरी दळमळीत होती, बुद्धाने हेरली. बुद्ध बरोबर त्याच्याकडे गेले आणि त्याला सांगितलं तोडणं सोपं आहे, जोडणं अवघड आहे. काय जास्त बोलले नाही भगवान बुद्ध, त्याला सहज बोलले, 2-3 शब्द बोलले भगवान बुद्ध. तोडणं फार सोपं आहे पण जोडणं अवघड आहे.
मारणं फार सोपं आहे, कुणाला वाचवणं फार अवघड आहे. भगवान थोडासा उपदेश केला, अंगुलीमाल बदलला, ध्यानावर आला, शरण आला भगवंताला, शस्त्र फेकून दिलं, भिक्षू बनला. आणि विशेषतः अंगुलीमालाची अशी की मैत्रीत आग्रह होता. जो लोकांना मारत होता ना, तर भगवंताच्या धम्मामध्ये काही आग्रसराव भिक्षू होते, तर मैत्रीत आग्रह असणारा अंगुलीमाल, म्हणून गर्भमंगलाला त्याचं सुत्त घेतात बघा, अंगुलीमाल सुत्त, कारण तो मैत्रीमध्ये आग्रह होता. अंगुलीमाल म्हणते जी मैत्रीत आग्रह होते. तर मग हे मरण पावले, भगवंताकडे खबर गेली. भगवंताला विचारलं, भगवान कोणती गती प्राप्त झाली आहे? तर भगवान बुद्ध म्हणाले, धम्मचारी जे असतात, धम्माचं आचरण करणारे जे लोक असतात ना, प्रेमळ, आपुलकीवाले, दान पुण्य करणारे, सील पालन करणारे, ध्यान करणारे, मंगलमैत्री करणारे, कधी कुणाला न दुखवता जीवन जगणारे जे लोक असतात, कृतज्ञ भाव असणारे जे लोक असतात, आदर सन्मान करणारे जे लोक असतात, भिक्खू संघाला भोजन आदी दान देणारे जे लोक असतात, सेवाभाव ठेवणारे जे लोक असतात ना, ते जिवंत असतानाही कायम त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असतो. आणि मृत्यूच्या समयीसुद्धा ते पश्चातापाने मरत नाहीत, ते प्रसन्न चित्ताने मरतात. ही जी मी गाथा म्हणालो ना, ही श्रावस्तीमध्ये, आणि हा जो उपदेश केला ना तुम्हाला, धम्मिकाची गोष्ट सांगितली, तर त्याच्याच वेळेस भगवंताने ही गाथा म्हणाली. हे बुद्धाचं वचन आहे, धम्मपदामध्ये आलेलं आहे. बुद्ध म्हणाले की जे लोक मग असे धम्माचे आचरण करणारे असतात, एकदम प्रसन्न राहतात ते, आणि जिवंतपणातही प्रसन्न राहतात, आणि मरतानाही प्रसन्न चित्ताने जातात. तर या आजच्या या मंगलमय दिनी तुम्हाला हा छोटासा संदेश देतो. तुम्ही अत्यंत धार्मिक आहात, आई बाबा सगळा परिवार अत्यंत चांगले आहात. आपल्याला स्वतःला चांगलं बनवता आलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, वाईट तर कोणीही बनेल, याचा वापर चांगला करता आला पाहिजे, याचा वापर चांगला करता आला पाहिजे, याचा वापर चांगला करता आला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आपल्याच हातात असतात. आपण नशिबाला दोष देतो. भगवान म्हणाले, नशीब बिशीब काहीच नाही, कोणीच लिहित नाही नशिबानं, काहीच घडत नसते नशिबानं. आपल्या हातात सगळ्याच गोष्टी आहे. फक्त याच्यावर संयम ठेवता आला पाहिजे, वाणीवर, मनावर संयम ठेवता आला पाहिजे, आणि शरीरावर संयम ठेवता आला पाहिजे. संयमपूर्ण जीवन जगून आपल्याला बुद्धाच्या मार्गामध्ये चालता आलं पाहिजे. निश्चितपणे तुम्ही दोघेही आणि संपूर्ण परिवार बुद्धांनी सांगितलेल्या मार्गानुसार चालाल. विशाखाबाईची खूपच आग्रहपूर्वक विनंती होती, अजयची पण आग्रहपूर्वक विनंती होती की आमच्याकडे या. तुम्हाला परवा येतो म्हणालो, परवालाही शक्य झालं नाही. काल येतो म्हणालो, कालही शक्य झालं नाही, आणि आज आलो शेवटी. आणि त्यामुळे आम्हाला लवकर जायचं असल्याकारणाने, PS आंदोलन असल्याकारणाने आम्ही लगेचच इथून आता निघतो आहोत. तेव्हा निश्चितपणे आज जे काही तुम्ही दानपुण्य आणि ही धम्मदेशन ऐकून पुण्य संपादन केलं आहे, बुद्धाची वाणी ऐकून जे पुण्य संपादन केलं आहे, या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रभावाने तुम्हा संपूर्ण परिवाराला मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.